कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरेंचे काही खासदार आमच्या संपर्कात, ऑपरेशन टायगर होणार. ठाकरेंच्या पक्षातील आमच्या जुन्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू. मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. अनेक जण आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होईल. ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. फडणवीसांकडून रोजच शिंदेच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा निशाणा. ऑपरेशन टायगरचा ऑपरेशन रेड्याची शिंग झाल्याचाही खोचकतोला. भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे. एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार. मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान. मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक. धारूर पोलिसांची मोठी कारवाई. आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी. नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. सुरेश धसांचं वक्तव्य. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. महायुतीला छत्रपती शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटतात. सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबत वृत्त फेटाळलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. पक्ष बदलाच्या वृत्तावर घाटगेंची TV9शी बोलताना माहिती. आम आदमी पक्षाच्या 16 उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून मंत्रिपद आणि 15 कोटींची ऑफर. अरविंद केजरीवालांचा खळबळजनक आरोप. आईवडिलांच्या सांगण्यावरून केस मागे घेतली जाऊ शकते का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आव्हाडांचा सवाल. अक्षयच्या आईवडिलांवर दबाव टाकल्याचाही आरोप. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार. पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार. सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांनी घट. लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 2.41 कोटींवर. छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्ष रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात जीबीएस बळींची संख्या 6 वर. आकाशवाणी आमदार निवासमध्ये पहाटेच्या सुमारास आग. एसीमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या. सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सिडको परिसरात कारण चिरडल्यानं 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वडील मोबाईलमध्ये गुंग असतानाच डोळ्यासमोर मुलाचा अपघात. नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. 3000 कोंबड्या नष्ट. ताजबाग आणि आसपासच्या 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. पतधोरण समितीकडून रेपो दरात 0.25% कपात होण्याची शक्यता. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.